तो सिर्फ झांकी है, लोणीकर की आगे बढ़ो। महापौर पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, कामाला असून खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहात. काय वाटतं, काय भावना आहे? भावना ही आहे की सगळे वरिष्ठांचे आभार आहे आणि सर्व जालन्याचा विकास हाच अजेंडा राहील. स्वच्छता आणि गुन्हेगारी यावर प्रमुख लक्ष राहील. रस्ते नाल्या सगळं याकडे पूर्ण लक्ष आम्ही महापौर आणि उपमहापौर आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही पूर्ण जालना जितकं चांगलं करता येईल तेवढा करू. आज दोघांची अधिकृत महापौर आणि उपमहापौर निवड झाली आहे. हो, कशा प्रकारे शहराचा काय फरक काय फरक असा करणार की रस्ते आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, ते मार्गी लावणार आणि जालन्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यावर आणि पूर्ण लक्ष करणार. जालना महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि भारतीय जनता पक्षानं स्वबळावर 65 जागा या ठिकाणी उभ्या केल्या. त्यापैकी 41 जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आणि त्यामुळं महापालिकेमध्ये आम्हाला बहुमत मिळालं. आज राज्यातील यामध्ये आमच्या राज्याचे माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, नारायण कुचे, भास्करराव दानवे आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या टीमवर्कनं काम केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळू शकलेला आहे. हा विजय आम्ही जालना शहराला समर्पित केलेला आहे. आज या ठिकाणी भाजपचे पहिले महापौर महापालिकेचे आणि उपमहापौर आम्ही आज अधिकृतरित्या त्यांच्या खुर्चीवर नेऊन बसवले आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यातली जनतेच्या आणि शहरातील जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेची आम्हाला जाणीव आहे आणि पुढच्या काळात मग वीज असेल, पाणी असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल किंवा जालना शहराची स्वच्छता असेल, या सर्व बाबीकडं आम्ही बारकाईनं लक्ष देऊन या समस्या सोडवण्याचा भविष्यात आम्ही विचार करणार आहे. नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल यावरही लक्ष देणार आहे. याशिवाय शासनाकडून जो काही निधी या शहरासाठी आणता येईल तोही आणून या शहराचा विकास आम्ही करू आणि जालना फर्स्ट अशी टॅगलाईन देऊन आम्ही या शहरातले कामं करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची निकाल जाहीर झाले. भाजपला यात मोठं यश संपादित झाले. आपल्याला माहिती आहे की आत्ता या 6 महिन्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायता, महापालिका आणि जिल्हा परिषदा या संपूर्ण निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे. नगरपालिकेमध्ये सुद्धा, महापालिकेमध्ये सुद्धा आणि आज जे निकाल आपल्या हाती येत आहेत त्या निकालावरून जवळपास 12 नगर महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. त्यापैकी मी जोपर्यंत न्यूज ऐकत होतो तोपर्यंत 7 महापालिकेवर भारतीय जनता पक्षानं आपला झेंडा रोवलेला आहे आणि मला असं वाटतं काही निकाल येणं अजून बाकी आहे. अन्य काही ठिकाणी अजूनही भाजप जिंकेल असा मला स्वतःला विश्वास आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही ग्रासरूट लोक काम केलं त्या कामाचा एक परिणाम, सकारात्मक परिणाम या राज्यातल्या जनतेवर झाला आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा बहुमतात आलेला आहे. वीडियो देखने के लिए धन्यवाद. ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें. साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें. इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें. धन्यवाद.